जेव्हा कधी आम्ही गावी येतो तेव्हा आम्ही आहोंच्या आजोळी म्हणजे मामाच्या गावाला जातोच. निघायला आम्हाला थोडासा उशीरच झाला होता, त्यामुळे पोहोचायला देखील लेटच झाला. 50 ते 60 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही फायनली पोहोचलो. इथे आल्यानंतर ओवीचं असं छान-छान खेळणं चालू होतं आणि अशी असती ही गावाकडची सुंदर अशी सकाळ. उगवलेला सूर्य, पक्ष्यांचा किलकिलाट आणि हे सुंदर असं वातावरण. आजकालच्या इंडक्शन, गॅस, एअर फ्रायच्या या जगामध्ये अजून देखील गावी चूल पेटवली जाते आणि म्हणूनच इथले लोक अजून देखील हेल्दी लाईफस्टाईल जगतात. घराशेजारीच गोठ्यामध्ये इथे गाईचे दूध काढायला चालू होते आणि ओवीनं देखील हा अनुभव पहिल्यांदाच घेतला. त्यानंतर मस्त सकाळ सकाळ गरमागरम चहा एन्जॉय केला. त्यानंतर इकडे मामींची देवपूजा चालू होती. मी देखील त्यांना दारातील काही फुले तोडून आणून दिली आणि आता मम्माला जे करायचं असतं तेच ओवीला देखील करायचं असतं, तर ओवीला देखील इकडे काही फुले दिली. आणि घराशेजारीची ते एक चिंचेच झाड होतं जे की खूपच गोड होतं. त्यानंतर सगळ्यांची अशी काही कसरत चालू होती चिंचा काढण्यासाठी. मग भरपूर चिंचा आम्ही इकडे काढल्या कारण आम्हाला त्या घेऊन देखील जायच्या होत्या. आणि या सर्व आहोंच्या मामांच्या मुलीसोबत ओवी मात्र खेळण्यात आल्यापासून रमलेली होती. नंतर आम्ही सर्वांनी एकत्र मिळून जेवण केलं आणि ही गोळ्यामेळ्यांनी एकत्र जेवण्याची पद्धत गावाकडेच अनुभवायला भेटते, जी मला मात्र फारच आवडते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.